करडईची सुकी भाजी कशी करायची ते आज आपण इथं बघणार आहोत. नमस्कार, मी मीनाक्षी मिनज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण करडईची सुकी भाजी बनवतोय. त्यासाठी मी एक करडईची जुडी घेतलेली आहे. व्यवस्थित फ्रेश अशी जुडी आहे भाजी आहे. तर ती आपण अशी व्यवस्थित अशी कट करून घेऊया. आतमध्ये काही किडा वगैरे नाही, या पद्धतीने आपण अशी पानं काढून घेणार आहोत. तर व्यवस्थित अशी मी निवडून घेते. तर आता इथे ही अशी निवडून झाल्यानंतर ना व्यवस्थित स्वच्छ धुवून पण घेतली. तर आता आपण ती चिरून घेऊया. तुम्ही तुकडे पण करू शकता, पण मी ते डायरेक्ट चिरूनच घेते. अगदी या पद्धतीने अगदी बोटाच्या आकाराची अशी व्यवस्थित अशी चिरून घ्यायची आणि सगळी अशी व्यवस्थित चिरून घेऊ आपण. काड्या सुद्धा घेतल्या, कारण त्याने एक छान चव येते. फक्त पाला घेतला जर भाजीचा तर ती भाजीला चव येत नाही. त्यासाठी मी तशी या पद्धतीने चिरून घेतली आहे. तुम्ही बघू शकता. व्यवस्थित अशी चिरून आणि परत एकदा स्वच्छ धुवून घेतली, कारण त्यात माती वगैरे जी असते ती निघून जाते. तर आता इथं वाटणाची तयारी करायची. तरी मी ते 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात सोलून, आणि चवीपुरतं मीठ. मी मीठ आधीच टाकून घेते, त्यामुळं मिरची व्यवस्थित बारीक पेस्ट होते. नंतर टाकलं तरी चालेल. तर आता इथं कढईत मी 2 चमचे तेल घेतलंय आणि तेल थोडंसं व्यवस्थित गरम झालं की आपण त्यात ही जी पेस्ट बनवून घेतली ती टाकून घेऊया. भाजी करताना कुठलीही जिरी मोहरी टाकली जात नाही, त्याच्यामुळे अगदी झटपट होते ही भाजी. तुम्ही बघू शकता. अगदी व्यवस्थित अशी 2 मिनिटं तेलात परतली की आपण त्यात व्यवस्थित स्वच्छ धुवून ठेवलेली भाजी टाकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इथं अगदी व्यवस्थित परतली गेली. त्याच्यानंतर आपण ही भाजी टाकून घेऊया आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. अगदी झटपट होते, जास्त वेळही लागत नाही. सुक्या भाज्यांना शक्यतो वेळ कमीच लागतो आणि ह्या वाफेवरच वापरायचे शक्यतो. भाजीवरती मी इथे झाकण ठेवणार नाहीये, अगदी असंच मी वाफवून घेणार आहे. तर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता अगदी अशी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ती व्यवस्थित अशी कढईत बसली जाते आणि व्यवस्थित अशी तुम्ही बघू शकता अगदी पाणी सुटलेलं आहे. तिला धुतल्यामुळे ती पाणी पण सुटतं आणि तेवढ्या पाण्यात ती शिजून जाते. किंवा तुम्ही इथं थोडासा शिपका मारला तरी चालेल, कारण करडईच्या भाजीला थोडंसं शिजायला वेळ लागतो. तर आता इथं भाजी शिजत आल्यानंतर आपण त्यात 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. तुम्ही आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता. मी तर ओबडधोबड वाटलेले भाजलेले शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत, त्याचा तो कूट टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता. ते असं मिक्स करून घ्यायचं. आपली ही भाजी खाण्यासाठी रेडी आहे. ज्वारीच्या भाकरी बरोबर किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर ते अप्रतिम अशी लागते. चपाती बरोबर खाल्ली तरी खूप छान, भाजी छानच लागते. तर पालेभाज्या खाल्ल्याही गेल्या पाहिजेत. तर ते बघू शकता तुम्ही, पाणी सगळं व्यवस्थित असं आटून गेलेलं आहे आणि भाजी सुद्धा व्यवस्थित अशी शिजून आलेली आहे. जर भाजीचा रंग थोडासा बदलला की समजायचं भाजी शिजलेली आहे. तर आपण ती एका डिशमध्ये काढून घेऊया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसेच मिनूज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी. तोपर्यंत धन्यवाद.